नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला 18वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सरंजामदार म्हणजे काय, भाग 2 शिवकालीन सरंजामशाही. याच्या आधीचा जो आपला 17वा व्हिडिओ होता सरंजामदार म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण समजून घेतलं युरोपियन सरंजामशाही नेमकी काय होती, ती कशा प्रकारे काम करत होती, तिचे दोष काय होते, युरोपमध्ये कशा रीतीने अंधकार युग त्या सरंजामशाहीमुळे अवतरलेलं होतं आणि कशा पद्धतीने युरोपमध्ये त्या सरंजामशाहीचा अंत झाला. हे जाणून घेण्याचं कारण हे होतं कारण युरोपियन खंडामधल्या ज्या सरंजामशाही होत्या त्या सरंजामशाहीचंच कुठलं ना कुठलं भ्रष्ट, अप्रगत, उन्नत रूप कुठे ना कुठेतरी आपल्याला जगभरामध्ये सगळीकडे सापडलेलं दिसतं. युरोपमधली तर सरंजामशाही नष्ट झाली, पण इतर देशामध्ये ती तशीच चालू राहिली. आपला देश पण त्याला अपवाद नव्हता. म्हणून शिवकालीन कालखंडातली सरंजामशाही समजून घ्यायच्या आधी सरंजामशाहीची मूलभूत तत्त्व, सरंजामशाहीची मूलभूत वैशिष्ट्ये, सरंजामशाहीचे मूलभूत दोष हे समजून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी मागील भागामध्ये आपण युरोपियन सरंजामशाहीचा विस्ताराने विचार केला, खोलामध्ये जाऊन विचार केला. तो थोडा व्हिडिओ त्यामुळे मोठा पण झाला. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की युरोपमध्ये नष्ट झाली तरी शिवकालीन कालखंडामध्ये आपल्या देशात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सरंजामशाही कोणत्या नाही कोणत्या रूपामध्ये कशा प्रकारे अस्तित्वात होती आणि कोणाला सरंजामदार म्हणत असत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. शिवकालीन सरंजामशाहीचा विचार केला तर शिवकालीन कालखंडामध्ये भारतामध्ये 2 प्रकारच्या सरंजामशाही अस्तित्वामध्ये होत्या. पहिली म्हणजे मुघलांनी चालू केलेली मनसबदारी. त्याच्याबद्दल आपण मनसबदार म्हणजे काय या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, मग त्यामुळे इथे आपण चर्चा करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये मलिक अंबरने गावांना हक्क दिल्यामुळे आणि देशमुख देशपांडेंना सर्व हक्क दिल्यामुळे त्याच्या रूपाने उदयाला आलेली एक दृष्ट वतनदारी पद्धत. आणि हे जे वतनदार होते हे वतनदार एक प्रकारचे सरंजामदारच होते. त्यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये सरंजामशाही उदयाला आली आणि ती इंग्रजांचं राज्य महाराष्ट्रामध्ये येईपर्यंत पेशवाई बुडून किमान 1857पर्यंत म्हणजे अगदी 1857चं बंड इंग्रजांनी मोडून काढेपर्यंत सरंजामशाही कुठल्या नाही कुठल्या स्वरूपामध्ये उपस्थित होती. तर या सरंजामशाहीला नेमकं काय म्हणायचं आपण, किंवा सरंजामशाहीचं स्वरूप नेमकं कसं होतं ते आपण समजून घेऊया थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये. शिवकालीन सरंजामशाहीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सरकारी नोकरांना बजावत असलेल्या सेवेच्या मोबदल्यात त्यांना राजाने दिलेल्या जमीन, ज्या इनामी जमीन असत त्या जमिनीला सरंजाम असं म्हणत असत. म्हणजे एखाद्या सरकारी नोकराने सैन्याचा खर्च भागवावा त्याचा आणि ते सैन्य लढण्यासाठी उपलब्ध करून द्यावा असा जर त्याचा राजाबरोबर करार असेल तर तो सैन्याचा खर्च भागवण्यासाठी राजाने त्याला जी जमीन उपलब्ध करून दिलेली असेल ती त्याच्या नावाने नाही, ती राजाची जमीन आहे, पण तो त्या जमिनीवरचं उत्पन्न घेणार ते सैन्य पोचण्यासाठी आणि वेळप्रसंगी राजाला मदत करण्यासाठी. तर अशा प्रकारची जी जमीन असते त्या जमिनीला म्हणत असत सरंजाम. राजा सेवकाला किंवा सेनापतीला राजाने दिलेल्या या लष्करी सेवेचा मोबदला म्हणजे त्याने लष्करामध्ये सेवा करण्यासाठी त्याचा मोबदला म्हणून राजा जमिनीच्या स्वरूपात देत असे आणि त्या जमिनीच्या स्वरूपामध्ये दिलेल्या मोबदल्याला सरंजाम असं म्हणत असत. ती जमीन धारण करण्याला सरंजामदार असं म्हणत असत. परंतु त्या सरंजामदाराने जरी ती जमीन धारण केली, तिच्यावरचं सर्व उत्पन्न घेतलं, तरी इनामदार किंवा जहागीरदारासारखा सरंजामदार हा त्या जमिनीचा मालक होत नसे. आपण पुढच्या आपल्या व्हिडिओ मालिकेमध्ये आपण पाहणारच आहोत की इनामदार म्हणजे काय, जमीनदार म्हणजे काय, जहागीरदार म्हणजे काय, त्यानंतर जहागीरदार व इनामदार याच्यामधला फरक काय, जहागीरदार आणि जमीनदार याच्यामधला फरक काय, तसंच सरंजामदार आणि जमीनदार याच्यामधला फरक काय आपल्याला कळलं पाहिजे. तर जमीनदार ते होते की ज्यांना जमिनी राजाने त्यांच्या मालकीच्या दिल्या होत्या. इनामदार ते होते ज्यांना जमिनी राजाने इनाम दिलेल्या होत्या. जहागीरदार ते होते ज्यांना जमिनी राजाने त्यांच्या स्वतःच्या जहागिरी म्हणून किंवा स्वतःच्या मालकीची किंवा कारभारासाठी दिलेल्या होत्या. ते जहागीरदारांच्या मालकीच्या जमिनी नसले तरी नंतर ते त्याचे मालकच होऊन जात. पण सरंजाम हा असा प्रकार असे किंवा जहागीरदार, इनामदार आणि जमीनदार हे तिन्ही लोक राजाचे सरकारी सेवक नसत, त्यांना राजाने जमिनी दिलेल्या असल्या तरी. भारतामध्ये सरंजामदार हे असे लोक असत की जे सरकारी सेवक असत. ते स्वतंत्र लोक नसत, ते राज्यव्यवस्थेचा एक भाग असत, सरकारचे सेवक असत. कोणी सेनापती असेल, कोणी प्रधान असेल, कोणी मंत्री असेल, कोणी न्यायाधीश असेल,
असे लोक असतात जे सरकारी सेवक आहेत, त्यांना दिलेल्या लष्करी सेवेचा मोबदला, मग यांनी जर काही लष्करी सेवा देत असतील राजाला, तर त्याच्यासाठी मोबदला दिलेल्या जमिनी म्हणजे सरंजाम, आणि ते धारण करणारा म्हणजे सरंजामदार. हा फरक पण समजून घ्या. जमीनदार, जहागीरदार, इनामदार आणि सरंजामदार याच्यामधला सरंजामदार सरकारी नोकर आहे, ज्याला राजा जमीन देतो आहे लष्करी सेवेच्या मोबदल्याबद्दल वापरायला. त्याचं उत्पन्न घेऊन त्याने सैन्य पोसायचं, जमीन त्याच्या मालकीची होत नाही. जहागीरदार, इनामदार, त्यानंतर जमीनदार यांच्या मालकीची जमीन होते नंतर कधी कधी जाऊन, तेच त्याचे मालक होऊन बसतात. सरंजामदाराला ती सोय कधी नसते की त्याच्या मालकीची ती जमीन होईल म्हणून. आता हे जे प्रमुख सरंजामदार असत, ते त्यांच्या ताब्यामध्ये जेव्हा राजा जमीन देत असे, तेव्हा त्यातला काही भाग कुळांना कसायला देत असत. हे कुळ काय करत असत की हे कुळ जे असत ते पण स्वतः जमीन कसत नसत, ते दुसऱ्या उपऱ्या लोकांकडून किंवा ज्यांना आपण भूदास म्हणतो, ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत, जे एक प्रकारचे गुलामच आहेत, जे गुलामगिरीमध्ये काम करायला बाध्य आहेत, कारण ज्यांना कुठले अधिकार नाही आहेत, त्यांच्याकडे कुठला पैसा नाही आहे, संपत्ती नाही आहे, त्यांना कोणाचा पाठिंबा नाही आहे, गोरगरीब अशिक्षित लोक आहेत, पोट भरण्यासाठी फक्त मजुरी करू शकतात, अशा भूदास लोकांकडून ते जमीन कसून घेत असत. या खालचे जे सर्वात भूदास लोक असतात, म्हणजे सर्वात वरती राजा, मग सरंजामदार, मग त्याने कुळांना दिलेली कसायला जमीन ती कुळं, आणि त्या कुळांच्या खाली पण उपरे आणि भूदास लोक जे काम करतायत ते, या सगळ्यात खालच्या भूदास लोकांना कुठलाही अधिकार कसल्याही प्रकारचा त्या जमिनीवर मिळत नसे, कुठल्याही प्रकारची सोय सवलत मिळत नसे, ते देत असणाऱ्या सेवेबद्दल कुठलाही हक्क मिळत नसे नागरिक म्हणून असण्याचा. त्यांचं अत्यंत शोषण महाराष्ट्रामध्ये केलं जात असे. तर आता हे सरंजामदार असत, हे सरंजामदारांना जमिनी, मगाशी म्हटलं तसं लष्करी सेवा तर मुख्य होती, पण दुसरी एक प्रकार आहे जमिनीचा, 2 प्रकार आहेत जमिनी दिल्या जात असत त्या. तर सरंजामदारांना जमिनी 2 प्रकारच्या सेवांसाठी दिल्या जात असतात. एक म्हणजे लष्करी सेवा आणि दुसरी म्हणजे महसुली सेवा. तर त्या दोन्ही गोष्टी थोडं लक्षात ठेवा तुम्ही, आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पण उपयोगी पडणार आहेत. सामंत म्हणजे काय याच्यामध्ये, कारण जमीनदारांनाच सामंत म्हणत असत, पण म्हणजे सामंतांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या आहेत त्याच्यामधली एक व्याख्या ही जमिनीशी निगडीत आहे, एक व्याख्या जी आहे ते सरंजामशाहीशी निगडीत आहे. त्यामुळे सामंत म्हणजे काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्यासाठी आता जे आपण सरंजामशाहीचे 3 प्रकार सांगतोय ते 3 प्रकार लक्षात ठेवा, की सरंजामशाहीचे जे 3 प्रकार होते त्याच्यामध्ये जमीन कुठल्या कारणासाठी दिले त्याच्यावरून 3 प्रकार पडत असत. याला सरंजाम म्हणत असत, की कोणत्या कारणासाठी सरंजाम राजाने त्याच्या सेवकाला दिलेला आहे. पहिला जो प्रकार होता त्याला राजकीय सरंजाम म्हणत असत. याच्यामध्ये सरंजामदारांना जमिनी देऊन त्या मोबदल्यामध्ये त्यांनी राजकीय किंवा सरकारी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा असे. या प्रकारचे सरंजाम प्रामुख्याने सेनापती, प्रधान, न्यायाधीश किंवा आपण म्हणतो की अष्टप्रधान मंडळामध्ये जेवढे मंत्री आहेत त्या सगळ्यांना, दरबारातील मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना त्यांच्या सरकारी कामाच्या मोबदल्यामध्ये हजारो रुपये उत्पन्न असलेल्या जमिनी सरंजाम म्हणून दिल्या जात असतात. म्हणजे रोख पगार द्यायच्याऐवजी राजा त्यांना काय करत असे, ही जमीन तुम्हाला सरंजाम म्हणून दिली, याच्यातून येणारं उत्पन्न तुमचं पगार म्हणून समजा तुम्ही तो घ्या. जमिनीवरून मिळणारा महसूलच या सेवकांचा, सरकारी सेवकांचा किंवा सरंजामदारांचा पगार होता. राजा त्यांना पगार देत नसे. मग अशा प्रकारचा जो सरंजाम होता की राजाला राजकीय सेवा देत आहेत लोक किंवा सरकारी दरबारातली जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, प्रशासनिक काम करत आहेत, त्याच्यासाठी पगार न देता जमीन महसूल गोळा करण्यासाठी द्यावं आणि पगार भागवण्यासाठी द्यावं, अशा पद्धतीला सरंजामी पद्धतीला राजकीय सरंजाम असं म्हणत असत. दुसरा जो सरंजाम होता तो दुसरा सरंजाम आर्थिक सरंजाम म्हणतात. म्हणजे आर्थिक जबाबदाऱ्यांशी निगडीत सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पगारापोटी सरंजाम दिले जात असत, म्हणजे जमीन दिली जात असे. या सरंजामशाहीतील कुळं सरंजामदाराला रोख अथवा वस्तूच्या रूपामध्ये मोबदला देत असत. म्हणजे ही जमीन जी राजाने त्या सरंजामदाराला दिली आहे, ती जमीन त्याने ज्याला कसायला दिली आहे, तो जो कुळ आहे तो कुळ काय करत असे, एक तर या सरंजामदाराला रोख पगार देत असे किंवा रोख रक्कम देत असे, किंवा त्याला वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा धान्याच्या स्वरूपामध्ये काही ना काही गोष्टी देत असे. तिसरा जो सरंजाम आहे महत्त्वाचा सर्वात, त्याला लष्करी सरंजाम म्हणत असत. लष्करी सरंजामामध्ये मगाशी आपण बघितलं की सैन्य उभारणीसाठी किंवा सैन्याच्या राखणीसाठी राजाने एखाद्या सरकारी सेवकाला दिलेल्या जमिनीचं उत्पन्न असेल तर त्याला लष्करी सरंजाम असं म्हणत असत. म्हणजे एखाद्या राजाने एखाद्या सरदाराला जमीन दिली, उदाहरणार्थ पेशव्यांनी सांगलीच्या पटवर्धनांना जमीन दिली, तर त्याला पटवर्धनांना सरंजाम दिला असं म्हणत असत. पटवर्धनांचा सरंजाम एवढा आहे असं म्हणत असत. अशा पद्धतीने जर जमीन दिली लष्कराच्या उभारणीसाठी किंवा सैन्याच्या राखणीसाठी तर त्याला लष्करी सरंजाम म्हणत असत. याच्यामध्ये पण 2 प्रकार पडत असत.
पहिला जो प्रकार असे त्याला फौज सरंजाम म्हणत असत आणि दुसरा जो प्रकार असे त्याला जात सरंजाम म्हणत असत. म्हणजे लष्करी सरंजामाचे 2 प्रकार आहेत, फौज सरंजाम आणि जात सरंजाम. सैन्य बाळगण्यासाठी किंवा किल्ल्याच्या रक्षणासाठी दिलेल्या जमिनीला फौज सरंजाम म्हणतात. फौज सरंजाम म्हणजे काय? सैन्य बाळगण्यासाठी किंवा किल्ल्याच्या रक्षणासाठी जी जमीन दिली आहे, जी फौज बाळगायची आहे, त्या फौजेचा खर्च जाण्यासाठी जी जमीन दिलेली आहे त्या जमिनीला फौज सरंजाम म्हणत असत. आणि एखाद्या घराण्याला त्याच्या प्रतिष्ठेसाठी जर जमीन दिली असेल तर तिला जात सरंजाम म्हणत असत. म्हणजे एखादं घराणं आहे, ते घराणं खूप प्रतिष्ठित आहे. समजा धनाजीराव जाधव आहेत, सरसेनापती आहेत, तर धनाजीराव जाधवांचं घराणं प्रतिष्ठित आहे. त्यानंतर हंबीरराव मोहिते आहेत, सरसेनापती आहेत, त्यांचं घराणं प्रतिष्ठित आहे. तर त्यांना सैन्य बाळगण्यासाठी त्या सैन्याच्या खर्चासाठी पण जमीन दिली जात असे, तिला फौज सरंजाम म्हणत असत. आणि त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जी राजकीय सेवा त्यांनी दिलेली आहे किंवा जी लष्करी सेवा दिलेली आहे, युद्धामध्ये विजय मिळवलेला आहे, राज्याला मदत केलेली आहे, त्याच्यासाठी समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून जी जमीन दिलेली असे इनाम किंवा सरंजाम म्हणून, त्या जमिनीला जात सरंजाम म्हणत असत. सरंजामदार हे काय करत असत की या दोन्ही जमिनीवरचं उत्पन्न घेत असत, त्याच्यामधून स्वतःची प्रतिष्ठा समाजामध्ये त्यांची वाढत असते, त्याचबरोबर लष्कराचा खर्च जात असत. सरंजामदार या उत्पन्नातून मिळणाऱ्या जमिनीच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशातून लष्कर उभं करून ते राखत असत आणि वेळोवेळी राजाला गरजेच्या वेळेला मदत करत असत. त्याचबरोबर लष्करी मदतीबरोबरच सरंजामदार आपल्या आपल्या मुलकाचा मुलकी कारभारही बघत असत. त्याच्यासाठी त्यांना जे मुलकी अधिकारी नेमावे लागत असत, त्या मुलकी अधिकाऱ्यांचा खर्च पण सरंजामदार या ज्या सरंजामाच्या जमिनी त्यांना मिळाल्या त्यातून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नातून भागवत असत. राजाला ते खर्च करायचं गरज पडत नसे मुलकी अधिकाऱ्यांचा सरंजामशाहीमध्ये किंवा सरंजामदाराच्या प्रदेशामध्ये तो सर्व खर्च सरंजामदारच करत असेल. यापैकी आपण जर म्हटलं तर काही सरंजामदार असत, हे सरंजामदार एकाच वेळेला 2 अथवा 3 प्रकारचे सरंजामाचं काम करत असत. म्हणजे सरंजामशाहीचे आता आपण 3 प्रकार बघितले, राजकीय सरंजाम, त्यानंतर आपण बघितलं की दुसरा जो प्रकार होता आर्थिक सरंजाम आणि तिसरा लष्करी सरंजाम. तर काही वेळेला एखादा राजाचा अधिकारी हे 3ही सरंजाम उपभोगत असे. म्हणजे एखादा अधिकारी जर सेनापती असेल तर तो लष्करी सरंजाम पण त्याला मिळत असे, म्हणजे लष्करी कारणासाठी जमीन मिळत असे. तो आर्थिक व्यवस्था बघत असे, मुलकी प्रशासन सगळं बघत असे त्याच्या भागातलं, तर त्याला आर्थिक सरंजाम पण मिळत असे. त्याच्यानंतर तो दरबारामध्ये मानाचा अधिकारी, दरबारामध्ये जे राजकीय घडामोडी घडतात, सेनापती आहे, त्याच्यापासून राजकीय कामं हलणार नाहीत, तर त्याला राजकीय सरंजाम पण मिळत असे. हीच गोष्ट पेशव्यांच्या बाबतीत पण होत असे. समजा एखादी व्यक्ती पेशवा आहे, मोरोपंत पिंगळे पेशवे आहेत शिवाजी महाराजांचे, तर मोरोपंत पिंगळे लष्करी कारवायांमध्ये पण भाग घेतात, सैन्य पण राखतात, म्हणून त्यांना लष्करी सरंजाम मिळत असे. दरबारामध्ये पेशवे आहेत म्हणून त्यांना आपण म्हणतो राजकीय सरंजाम मिळत असे. आर्थिक गोष्टींमध्ये लक्ष ठेवतात, राज्याच्या व्यापाराच्या, इंग्रज किंवा परकीय लोकांबरोबर व्यापार करतात म्हणून त्यांना आर्थिक सरंजाम मिळत असे. म्हणजे एका व्यक्तीला एक सरंजाम किंवा एकाच व्यक्तीला एकापेक्षा अनेक सरंजाम पण एकाच वेळेला मिळत असत. त्याची ही 2 उदाहरणं आत्ता सांगितलेली आहेत. आता ही सरंजामशाही होती, या सरंजामशाहीची शिवकालीन सरंजामशाहीची काही वैशिष्ट्य होती. जशी युरोपियन सरंजामशाहीची काही वैशिष्ट्य आहेत तशी, तर शिवकालीन सरंजामशाहीची वैशिष्ट्ये काय आहेत की शिवकालीन सरंजामशाही जी होती ती जाती आधारित सरंजाम होती. याच्यामध्ये आता आपण शिवकालीन वेतन व्यवस्था बघतो, तर आत्तापर्यंत जी आपण शिवकालीन वेतन व्यवस्था बघितली त्याच्यामध्ये आपण बघितलं की वेतन व्यवस्थेमध्ये किंवा वर्ग व्यवस्थेमध्ये जात व्यवस्थेला काही स्थान नाही. तुमची कर्तबगारी असेल तर तुम्हाला ते स्थान मिळणार, तिथे जातीचा काही संबंध येत नाही. पण सरंजामशाही जी होती ती सरंजामशाही ही जात व्यवस्थेशी निगडीत होती, जाती आधारित होती. सरंजाम जे होते, सरंजाम मुख्यतः उच्चवर्णीय जातीमध्ये मिळत असत. कनिष्ठ जातीमध्ये आपल्याला शक्यतो हे सरंजाम मिळालेले दिसत नाहीत. परिणामस्वरूप उच्चवर्णीय लोक सरंजामदार बनले, उच्चवर्णीय लोक संपन्न बनले आणि खालच्या वर्गातील जे लोक होते ते केवळ कष्टकरी आणि भूदास बनले. गुलाम बनूनच त्यांना राहावं लागलं सरंजामदारी व्यवस्थेमध्ये. आणि ते सरंजामशाहीचं वैशिष्ट्य पण आहे, आपण मागच्या भागामध्ये ते पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट की या सरंजामशाही व्यवस्थेमध्ये मगाशी म्हणलं तसं कुळ आणि भूदास यांचं फार शोषण होत असे. कारण सरंजामदारी पद्धत जी होती ती श्रेणीबद्ध पद्धत होती. याच्या उतरंडीमध्ये सर्वात खालच्या स्तरावर असणाऱ्या गरीब कुळांची आणि भूदासांचे सर्वात जास्त आर्थिक शोषण होत असे. त्यांचा कोणी वाली नसे, कारण राजाने एकदा ती जमीन सरंजाम म्हणून ते एखाद्या सरंजामदाराला देऊन टाकली की राजा त्या भागामध्ये काय होते ते बघत नसे. कोणी तक्रार घेऊन जरी गेलं तरी ती तक्रार प्रत्येक सरंजामदाराकडेच जात असेल सोडवण्यासाठी. राजाचा त्याच्यामध्ये फारसा काही हक्क नसे. त्यामुळे काय झालं की बऱ्याच
खालच्या थरावर नेहमी जो एखाद्या व्यवस्थेच्या खालच्या थरावर जी व्यक्ती असते किंवा जो घटक असतो त्याचंच नेहमी जास्त शोषण होतं. तसं शिवकालीन सरंजामशाहीमध्ये पण जो गरीब बिचारा शेतकरी होता, कुणबी होता, उपरे लोक होते आपण बघितले, ज्यांच्याकडे काही जमिनीच नव्हत्या, त्यांचं आणि गोरगरीब कुळांचं नेहमीप्रमाणे सरंजामशाहीच्या वैशिष्ट्याप्रमाणे शोषण होत असे. तिसरी गोष्ट की सरंजामदारांकडे अनिर्बंध सत्ता असे. सरंजामदार हे मंत्री असत, सरंजामदार सेनापती असत, सरंजामदार न्यायाधीश असत, सरंजामदार महसूल अधिकारी असत. त्याच्यामुळे आता कुंपणात शेत खाल्लं तर तक्रार कोणाकडे करायची असा प्रकार होत असे. मोठमोठे उच्च अधिकार या सरंजामदारांकडे असत. उच्च अधिकाऱ्यांकडे सरंजामदारशाही असे. मोठमोठे अधिकारी सरंजामदार होते. हे सरंजामदार लष्करी, राजकीय व आर्थिकदृष्ट्या सबळ होते. अप्रत्यक्षरित्या ते सत्ता उपभोगत होते. त्यामुळे ते एक प्रकारे स्वतंत्र राजाच झाले होते. जर आपण या गोष्टी बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की शिवकालीन कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे लोक होते ते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण ज्या वेळेला मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध चालू झालं त्यावेळेला हे लोक जे सरंजामदार होते, ज्यांना कुठला ना कुठला सरंजाम आधीपासूनच होता, ते स्वतःमध्येच एक प्रकारचे राजा झाल्यासारखे किंवा स्वतंत्र सार्वभौम सत्ताधीश झाल्यासारखे आपल्याला वागताना दिसतात. भले काही जणांनी म्हणलं असेल की आमचा याला विरोध आहे जमीनदारी व्यवस्थेला, जमीनदारी नाही घेतली पाहिजे, जमीन कोणाला देणेच नाही, वतनदारी नष्ट केली पाहिजे, मोकासे देणे नाहीत. पण याच लोकांनी जमिनी घेतलेल्यानंतर आपल्याला दिसून येतात. कारण सरंजामशाहीचा लोभ लोकांना सुटत नाही. सरंजामशाहीमध्ये एवढी अनर्बिंद सत्ता एखाद्या व्यक्तीला मिळते की ती सत्ता राबवण्याचा मोह ती व्यक्ती सोडू शकत नाही. चौथं वैशिष्ट्य आहे की शिवकालीन सरंजामशाहीमध्ये छत्रपतींना सर्वाधिकार होते. म्हणजे युरोपियन सरंजामशाहीमध्ये आपण बघितलं की राजा हा नामधारी होता सर्वोच्च असला तरी पण राजाकडे अधिकार नव्हते. तिथे सरंजामशाहीमध्ये राजा एवढा दुर्बल झालेला होता युरोपियन सरंजामशाहीमध्ये आणि सरंजामदार होते ते एवढे प्रबळ झालेले होते की सरंजामदार सांगेल कानामध्ये तोच निर्णय राजा तोंडाने बोलत असे. राजाचा स्वतःचा काही निर्णय नव्हता. तो शिक्का फक्त राजाचा असे की राजाने निर्णय घेतला म्हणून, पण तो निर्णय सांगत असे सरंजामदार त्याला. पण शिवकालीन सरंजामशाहीमध्ये असं नव्हतं. सरंजामाची नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार छत्रपतींकडे होते. दिलेल्या सरंजामामध्ये बदल करणे, सरंजामाने अवज्ञा केल्यास त्याची सरंजामी जप्त करणे, सरंजामाबद्दल काही वाद निर्माण झाल्यास सरंजामाची वाटणी करणे हे अधिकार छत्रपतींकडे होते. ते शिवछत्रपतींपासून ते छत्रपती शाहू महाराज पहिले इथपर्यंत सर्व छत्रपतींनी हे अधिकार गाजवले. नंतर छत्रपती पदच नामधारी झालं त्यामुळे ते अधिकार गाजवण्याचा काही विषयच येत नाही. पण तोपर्यंत तरी सर्व अधिकार छत्रपतींकडे होते. त्यानंतर सरंजामशाहीचं पाचवं वैशिष्ट्य म्हणजे सरंजामशाही वंशपरंपरागत असे. एखाद्या कर्त्या पुरुषाने एखाद्या कुटुंबातल्या काही शौर्य गाजवलं, कर्तबगारी गाजवली तर त्याला सरंजामशाही मिळाली. तर शिवकालीन कालखंडामध्ये अशी सरंजामशाही त्याच्या पुत्राकडे पुढे जात असे. तो जरी कर्तबगार निघाला नाही तरी पण ती काही काळ तरी सरंजामशाही त्याच्याकडे राहतच असे. आणि कधीतरी कोणता तरी पुत्र किंवा कोणता तरी वंशज त्या सरंजामशाहीमधला त्या सरंजामदाराचा अत्यंत आपण म्हणू की नाकारता निघत असे. त्यावेळेला नाईलाजाने ती सरंजामशाही राजा त्याच्याकडून परत काढून घेत असे. पण वंशपरंपरेने सरंजामशाही चालत असे वतन संस्थेप्रमाणे. हा एक यातला वैशिष्ट्य आहे सरंजामी पद्धतीचं की वंशपरंपरेचं तत्त्व इथं पाळलं जात असे. आता या सरंजामदारीमध्ये काही दोष होते. शिवकालीन सरंजामदारीमध्ये बोलतोय आपण. हे दोष काय होते? काळाबरोबर हे सरंजामदार आळशी आणि चैनी होत असत. ते तर होणारच. तुमच्याकडे राजकीय सत्ता आहे, आर्थिक सत्ता आहे, त्यानंतर लष्करी सत्ता आहे. तुम्हाला विचारणारं कोणी नाही. राजा जरी सर्व सत्ताधीश असेल आणि शक्तिमान असेल तरी पण तो तुमच्याच कलाने चालतो आहे. तर सरंजामदार आळशी आणि चैनी होणार. पुष्कळ वेळा ते काम करत नसत, काम करायला टाळटाळ करत असत. सैन्यावर या सरंजामदारांचाच हुकूम चालत असेल, केंद्रीय सत्तेचा नाही. म्हणजे सैन्याचा जो सेनापती असेल, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण सेनापतीला किंवा सरसेनापतीला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या काळामध्ये पण सेनापतीला महत्त्व होतं. संभाजी महाराजांच्या काळानंतर औरंगजेबाच्या आक्रमणामध्ये मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटून गेली. राजाराम महाराजांना वतनं द्यावी लागली. शाहू महाराजांना सरंजाम द्यावे लागले सैनिकांना. त्यावेळेला हे जे सैनिक होते, सेनापती होते, सरदार होते, ते स्वतःमध्येच स्वतंत्र झाले. आणि नंतरच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये यांचा सरदारांचाच हुकूम सैन्यावर चालत असे, छत्रपतींचं चालत नसे. म्हणजे मी उदाहरण दिलं की गायकवाडचे दाभाडे आहेत, नागपूरचे भोसले आहेत, शिंदे होळकर आहेत.
तर या लोकांचाच त्यांच्या सैन्यावर हुकूम चालत असे, छत्रपतींचा हुकूम चालत नसे. छत्रपती फक्त सूचना देत असत, शिंदेंना होळकरांना असं असं करा आदेश देत असत. ते छत्रपतींचा आदेश मानत नसत असं नाही, कारण आदेश नाही मांडला तर त्यांच्या पदाला काही अधिकारिकता राहत नसे, छत्रपतींचा आदेश नाही मांडला तर. पण छत्रपतींना अधिकार नव्हता यांच्या सैन्याला आदेश देण्याचा. त्यांचं सैन्य त्यांनी उभं केलेलं असे, त्यांनी त्यांच्या सरंजामातून उत्पन्न मिळवून ते सैन्य उभं केलेलं असे, त्यातूनच ते पगार देत असत. त्यामुळे सैन्य त्यांनाच मानत असे, सैन्य छत्रपतींना मानत नसे. सरंजामशाही व्यवस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये, ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हती, शाहू महाराजांच्या काळामध्ये घडलेली होती. त्याच्यानंतर राज्यावर संकट आलं तरी हे लोक धावून येतील याची काही खात्री नव्हती. आता ही गोष्ट आपल्याला नेहमी पेशवाईमध्ये झालेली दिसते, की पेशवाईवर संकट आलं, त्याच्यानंतर छत्रपतींवर संकट आलं, निजामाने आक्रमण केलं, तर हे जे काही वेगळे वेगळे सरंजामदार होते जे निर्माण केले होते, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहत होते, ते मदतीला येतीलच असं काही नाही. त्यांना पत्र पाठवावी लागत असत, निमंत्रण पाठवावं लागत असं, आधी मान सन्मान द्यावे लागत असत, आल्यानंतर पण त्यांचा आदर सत्कार करावा लागत असे. मग एवढं सगळं केल्यावर ते लढायला जाणार, लढायला जाताना पण ते अजून सण समारंभ साजरे करणार, त्यांच्या गतीने त्यांचं सैन्य चालणार. या सगळे सरंजामदारांचे प्रकार त्या कालखंडामध्ये, शिवकालीन कालखंडामध्ये किंवा उत्तर पेशवेकालीन कालखंडामध्ये घडत असत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल घडत नसत, पण बाकीच्या सर्व छत्रपतींबरोबर आणि पेशव्यांच्या बरोबर तर सर्रास या गोष्टी घडत असत. हे सरंजामदार पेशव्यांच्या गळ्यातलं मोठं घोंगडं झाले होते, कारण ते छत्रपतींचे पण ऐकत नव्हते आणि पेशव्यांच्या सत्तेला पण आव्हान देत होते, जेणेकरून मराठा राज्य केंद्रीकृत राहणार नाही, त्याचं विकेंद्रीकरण होईल वेगळ्या प्रकारे. कित्येक वेळेला हे सरंजामदार राज्यामध्ये फंदफितुरी करत असत आणि राज्याच्या विरोधात जात असत. नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतं की कित्येक सरंजामदारांनी निजामाचा हात मिळवला, कित्येक सरंजामदारांनी आपण बघतो की उत्तरेमध्ये मराठ्यांच्या शत्रूचा हात मिळवला. मग हे सरंजामदार जे असत त्यांना स्वतःच्या सरंजामाची पडलेली असे, माझी सत्ता कशी शिल्लक राहिली हे पडलेली असे, त्यांना राज्याची पडलेली नसे. पहिल्या 2-3 पिढ्या सरंजामदारांच्या असत त्या छत्रपतींशी किंवा राज्याशी एकनिष्ठ राहत असत, पण नंतरचे जे सरंजामदार असत ते स्वतःचाच फायदा बघत असत, की माझं राज्य कसं टिकेल, मराठा राज्य कसं टिकेल किंवा शिवशाही कशी टिकेल, छत्रपतींचं राज्य, नंतरच्या गोष्टी असत. ते राज्याच्या विरोधात जायला मागंपुढं बघत नसत, राज्यामध्ये फंदफितुरी करायला मागेपुढे बघत नसत. राज्यामधले जे भेदे असत, जे राज्य ढासळण्यासाठी काम करतात, त्यांच्याशी संगनमत करायला पण कमी करत नसत. अशा प्रकारे सरंजामदार राज्याच्या विरोधात राहत असत. हे सरंजामदार आणि त्यांचे वारस कर्तव्यशून्य किंवा कर्तबगारहीन होतात. हा एक दोष आहे. म्हणजे एकदा तुम्हाला सरंजाम मिळाला, एकदा तुम्हाला जमीन उत्पन्नासाठी मिळाली, तुम्हाला उत्पन्न यायला लागलं की तुम्हाला काही कर्तव्य करून दाखवायची गरज नाही. त्यातूनही पहिल्या 2 पिढीतली 1-2 पिढीतली माणसं कर्तृत्वानं असतात, जी स्वतःच्या कर्तृत्वानं जो सरंजाम मिळवतात म्हणून ती कर्तृत्वानं असतात. पण नंतरच्या माणसांना कर्तृत्व करायची काय गरज? म्हणजे एखाद्या सरंजामशहाचा मुलगा असेल, त्याच्याकडे हजारो हेक्टर जमीन पडून असेल, त्याचं उत्पन्न येत असेल, लढायची काय गरज, दगदग करायची काय गरज आहे? मग हे सगळे लोक कर्तबगारहीन होत असत, कर्तव्यशून्य होत असत. म्हणजे त्यांना असं वाटत असं की कशाला ते पेशव्यांना सेवा करायला जायची, पेशव्यांच्या आदेशाने कशाला पानिपतला लढायला जायचं, कशाला ते छत्रपती म्हणतात म्हणून तिकडे म्हैसूरमध्ये कर्नाटकामध्ये लढायला जायचं, ते त्यांच्या जीवावर येत असे लढायचं नंतरच्या काळामध्ये. तर अशा पद्धतीने हे सरंजामदार कर्तव्यहीन आणि कर्तव्यशून्य झाले होते. दुसरी गोष्ट आहे, सरंजामदार आणि त्यांचे वारस रयतेवर अत्याचार पण करत असत किंवा चुकीच्या कारणासाठी लढाया पण करत असत, ज्याच्यामध्ये रयतच मारली जात असे. सैनिक पण काय असे तर रयतच असत. म्हणजे कोल्हापूरच्या संस्थानाने इचलकरंजीचं संस्थान नष्ट करण्यासाठी किती प्रयत्न केले ते आपण इचलकरंजी संस्थानाचा इतिहास मालिका बनवतो, त्याच्यामुळे तुम्हाला कळलंच असेल किंवा तुम्ही ते पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की ही संस्थानांमध्ये नेहमीची लढाई चाललेली असे. ह्या लढायांचा रयतेवर फार जुलूम होत असे. म्हणजे कोल्हापूरच्या संस्थानाने इचलकरंजीच्या संस्थानावर आक्रमण केलं तर लुटली कोण जात असे, रयतच लुटली जात असे. त्याच्यानंतर काही वेळेला काय होत असे की काही संस्थानिक असत किंवा काही सरंजामदार असत, ते अन्यायी असत, जुलमी असत, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी अन्यायी, जुलमी, अत्याचारी असत. आता राजाकडे तर दाद मागायला जाऊ शकत नाही, कारण सरंजामदारच राजा झाला आहे आपला, त्यामुळे रयत यांच्या अत्याचाराला बळी पडत असे. ह्या दोषामुळे शिवछत्रपतींनी सरंजामशाही बंद केली होती त्यांच्या कालखंडामध्ये. जिथे त्यांना शक्य होतं तिथे बंद केली, जिथे त्यांना शक्य होतं तिथे वतनदारांचे अधिकार त्यांनी काढून घेतले, जिथे शक्य होतं वतनदारी खालसा केली. परंतु राजाराम महाराज आणि शाहू महाराजांना परिस्थितीवश ती परत चालू करावी लागली. ही सरंजामशाही व्यवस्था चालू केल्यामुळं फायदा झाला की मराठ्यांचं साम्राज्य संपूर्ण भारत देशामध्ये पसरलं. कारण जो जिंकेल, जो भूभाग, जो जमीन शत्रूची जिंकेल ती जमीन त्यालाच सरंजाम म्हणून मिळत असे, तो तिथला सरंजामदार होत असे. त्याच्यामुळे काय झालं की लोक नवीन जमीन जिंकायला जायला लागले, लोक शौर्य गाजवायला उत्तरेत जायला लागले, दक्षिणेत जायला लागले. का?
तर मी नवीन भूभाग जिंकला, नवीन जमीन जिंकली, तर मी सरंजामदार होईल तिथे. त्याच्या हेतूने लोकांनी लढाया केल्या. मराठ्यांचं राज्य अटकेपर्यंत पोचलं. कटकपासून ते अटकपर्यंत म्हणतो आपण राज्य पोचलं. ते सरंजामदारीच्या लोभामुळेच पोचलं, की मी जातो, मी लढाई करतो, मी काहीतरी जिंकतो, तो भूभाग छत्रपतींकडून माझ्या नावाने करून घेतो सरंजाम म्हणून, मी सरंजामदार होतो. पण याच्यामुळे काय झालं की मराठा राज्य खिळखिळं पण झालं. म्हणजे जसे सरंजामदारीचे सगळे दोष आपण बघितले. प्रत्येक सरंजामदार स्वतःमध्येच राजा झाला, तो स्वतःपुरतंच पाहू लागला आणि नंतर त्याची परिणिती पुढं जाऊन मराठ्यांचा राज्याचा विनाश होण्यामध्ये, राज्य लयाला जाण्यामध्ये झाली. तर ही अशा पद्धतीची मराठा सरंजामदारी पद्धत होती. ती आपण इथे थोडक्यामध्ये बघितली. आता अर्धा तासामध्ये बघितली म्हणजे थोडक्यातच बघितली. यातल्या प्रत्येक गोष्टीवर खरं तर एक वेगळा व्हिडिओ बनवता येऊ शकतो 1 तासाभराचा माहिती देण्यासाठी. पण आपल्या या मालिकेचा उद्देश फक्त आणि फक्त संकल्पना स्पष्ट करणं आहे. म्हणून आपण इथे थोडक्यामध्ये फक्त शिवकालीन सरंजामदारी काय होती ती संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून आपण सारांश रूपाने इथे माहिती घेतलेली आहे. थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे या विषयाची. अधिकची जर माहिती घ्यायची असेल तर भरपूर पुस्तकं याच्यासाठी वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. काही शंका असतील तर शंका तुम्ही मला विचारू शकता पुस्तक वाचल्यानंतर किंवा अजून दुसऱ्या काही मनामध्ये आल्या तर मला सांगायला आवडेल. आणि कधी पण विचारू शकता तुम्ही, 24 आवर्स कधी पण उत्तर देऊ शकतो मी, कारण ते भरपूर अभ्यास झालेला आहे या गोष्टीचा. आता मोठेपणा सांगतो असं नाही स्वतःचा, पण हाच अभ्यास केल्यामुळे त्या गोष्टी आता राहिलेल्या आहेत मनामध्ये भरपूर किंवा डोक्यामध्ये राहिलेल्या सारख्या फिरत असतात. तर शिवकालीन सरंजामशाही ही वतनदारी स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वामध्ये होती आणि मनसबदारी स्वरूपामध्ये ती मुघल कालखंडामध्ये किंवा मुघलांच्या अखत्यारीमध्ये, मुघलांच्या राजवटीमध्ये अस्तित्वामध्ये होती. मनसबदारी पद्धत म्हणून, वतनदारी पद्धत म्हणून ती मराठ्यांच्या कालखंडामध्ये, मराठ्यांच्या राजवटीमध्ये अस्तित्वामध्ये होती. तिचं स्वरूप जरी वेगळं वेगळं असलं थोडंसं तरी होती ती सरंजामशाही पद्धतच. जुलमी होती, अत्याचारी होती, बंडखोर होती आणि फंदफितुरी राज्यविस्ताराच्या नादामध्ये राज्याशी द्रोह करणारी पण ही पद्धत होती. पण नंतरच्या काळामध्ये दुर्दैवाने राजाराम महाराज आणि शाहू महाराजांना काही पर्याय राहिला नाही ही पद्धत अंमलात आणण्यापासून. त्याचा साम्राज्याला फायदा पण झाला, नुकसान पण झालं. सगळ्यात जास्त नुकसान रयतेला झालं. मराठा राज्य राहो किंवा न राहो त्याने काही फरक पडत नाही, रयत सुखी असली पाहिजे. पण राज्य कुठलं राहावं किंवा न राहावं आपण असं म्हणतो तर राज्य येत जातात, राजवटी येत जातात, राजवटी जात राहतात आणि जनता पिचत राहते. कारण सरंजामदारी कधी नष्ट होत नाही, ती नष्ट करावी लागते जाणून बुजून. युरोप खंडामध्ये ती सरंजामदारी जनतेने उठाव करून, बंद करून नष्ट केली, नष्ट व्हायला भाग पाडलं. म्हणून तिथे औद्योगिकरणाला चालना मिळाली आणि म्हणून युरोप जो खंड होता तो युरोप खंड या जगामध्ये सगळ्यात आधी प्रगत खंड म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि युरोप खंडाने संपूर्ण जगावर साम्राज्य निर्माण केलं. त्याचं कारण काय की त्यांनी त्यांच्या सरंजामदारीचा अंत हा 16व्या शतकामध्येच करायला सुरुवात केली उठाव करून. आपल्याकडे सरंजामदारी नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, ना जनतेने प्रयत्न केला कधी, ना कुठल्या राजाने प्रयत्न केला. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा भारताच्या, इंग्रजांचं राज्य भारतात आल्यानंतर इंग्रजांना आता युरोपमध्ये तर सरंजामदारी नष्ट होऊन 200 वर्ष ते 300 वर्ष उलटली होती. 1818मध्ये ज्या वेळेला भारतामध्ये राज्य आलं इंग्रजांचं त्यावेळेला. आता इंग्रजांना सरंजामदारी पद्धतीने राज्य करायचं नव्हतं. इंग्रजांना आधुनिक पद्धतीनं औद्योगिक क्रांती करायची होती. भारतामध्ये प्रगतीच्या दिशेने जायचं होतं, उत्पन्न वाढवायचं होतं. त्याच्यामध्ये सरंजामदारी पद्धत ही मोठा अडथळा होती. म्हणून इंग्रजांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी सरंजामदारी पद्धत नष्ट केली. इंग्रजांनी भारत देशाच्या भल्यासाठी ती सरंजामदारी पद्धत नष्ट केली नाही, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केली. पण त्याच्यामध्ये फायदा आपलाच झाला आणि हळूहळू भारत देश आपला पण पुढच्या 100-200 वर्षाने लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करता करता 1947 साली स्वतंत्र झाला. आणि आज आपण सर्वजण इथे कोणी गुलाम नाही आहोत कोणाचे. आज इथे कोणी सरंजामदार नाही आहे. तरी पण नवीन रूपामध्ये आज सरंजामदारशाही आपल्या महाराष्ट्रामध्ये परत अवतरताना आपल्याला दिसते. राजकीय नेते असतात, ते राजकीय नेते त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा वापर करून प्रचंड जमिनी खरेदी करतात, भ्रष्टाचार करतात, पैसा गोळा करतात. त्याच्या जोरावर एखाद्या भूभागावर स्वतःचं वर्चस्व निर्माण करतात. कधीकधी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून जनतेला किंवा लोकनेत्यांना धमकावून स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीनं त्या भूभागामध्ये काही लोक सरंजामदार झालेलेच आपल्याला दिसतात. राजकीय नेते असतील, त्याच्यामध्ये काही बाबा बुवा पण असतील धार्मिक समाजातले, त्याच्यानंतर काही सनदी अधिकारी पण असतील की त्यांनी त्यांच्या सत्तेमध्ये अखंड भ्रष्टाचार करावा, पैसा कमवावा, त्याला राजकीय नेत्यांचा अधिष्ठान असावं, मग त्याने कुठल्या तरी भूभागामध्ये स्वतःच सत्ताधीश व्हावा. अशा गोष्टी पण आपल्याला आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात पण घडलेल्या दिसतात.
एक नवीन सरंजामदार वर्ग महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आज आपल्याला उदयाला येताना दिसतो. त्याला बाहुबली म्हणतो आपण. आज सरंजामदार म्हणत नाही, त्याला आपण बाहुबली म्हणतो. म्हणजे एखाद्या भूभागातून किंवा 4 ते 5 मतदारसंघ असतील तर 5 मतदारसंघामधून जर मी निवडून येत असेल, जर माझा पक्ष निवडून येत असेल, 5 मतदारसंघामधून जर माझ्या पक्षाचे उमेदवार निवडून येत असतील, तर मग त्या बाहुबली उमेदवारांनी किंवा बाहुबली माणसांनी त्या मतदारसंघामध्ये काही अन्याय अत्याचार करो, त्याच्याविरुद्ध कोणी पोलीस तक्रार करो, त्याची कोणी दखल घेत नाही. तो त्या भूभागामध्ये किंवा 5 मतदारसंघांमध्ये त्याची मनमानी करायला आजच्या घडीला पण मोकळा असतो. कारण राजकीय सत्तेचा त्याला पाठिंबा असतो, पोलीस यंत्रणा त्याची गुलाम असते, त्याच्या एरियामध्ये त्याची दहशत असते. जनता त्याच्या दहशतीविरुद्ध आजही काही बोलताना दिसत नाही. आपल्याला कळतं की माणसं खून पाडतात, मारामाऱ्या करतात, गँगवॉर होतं. सर्वसामान्य जनता गरीब बिचारी दडून घरामध्ये बसलेली दिसते आपल्याला. म्हणजे ही पण एक सरंजामवाद आपण ज्याला म्हणतो की नवीन सरंजामशाही म्हणतो, ही भारतामध्ये आपल्याला आजही उदयाला येताना दिसते. अस्तित्वात असताना थोडीफार प्रमाणामध्ये कुठे नाही कुठेतरी लोकशाहीमध्ये आपल्याला ती आजही आढळून येते. आता तिचं काय करायचं ते आता प्रश्न मी तुम्हालाच विचारतो की आपण काय करायचं या सरंजामशाहीचं, कशा पद्धतीने हिचा सामना करणार आपण लोकशाही मार्गाने मतदान करू शकतो आणि लोकशाही मार्गाने अशा सरंजामवादांना आळा घालू शकतो. नवीन जे लोक सरंजामदार निर्माण होऊ पाहत आहेत, बाहुबली निर्माण होऊ पाहत आहेत, आपापल्या प्रदेशाचे आपापल्या जिल्ह्याचे सम्राट होऊ पाहत आहेत. कोणी साखर सम्राट होतो, कोणी दुसरा सम्राट होतो. तो पण एक प्रकारे नवीन सरंजामदारच निर्माण होत असतो. अशा प्रकारच्या लोकांचं वर्चस्व आपण मतपेटीच्या माध्यमातूनच कमी करू शकतो. लोकशाहीच्या माध्यमात तेवढाच एक मार्ग असतो, तर आपण त्या मार्गाने ती गोष्ट करू शकतो. विषय निघाला शिवकालीन सरंजामशाही आणि भारतीय सरंजामशाहीचा विषय होता, म्हणून हा थोडं वर्तमानातल्या सरंजामशाहीचा विषय सांगितला. सरंजामशाही इंग्रजांनी नष्ट केली, ती शिवकालीन नष्ट केली. आपण आता परत नव्याने सरंजामशाही आपल्याला पाहिजे तशी निर्माण करतोय, चालू करतोय आणि त्याला जनतेचा पण पाठिंबा आहे दुर्दैवाने, की जनता पण त्या भागातला जो बाहुबली आमदार असेल, खासदार असेल, जो कोणी साखर सम्राट असेल, कोणी आपण म्हणतो मद्य सम्राट असेल, कोणी दुसरा कुठला सम्राट असेल, जनता पण त्याच्या पाठीमागे पळत असते. त्यामुळे जनता पण नाईलाजाने जनतेला पण त्याचे दुष्परिणाम आजच्या काळामध्ये भोगायला येताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने सरंजामशाही आजही एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेली दिसून येते. तर हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते तुम्ही मला नेहमीप्रमाणे कमेंट करून कळवा. आपल्याला विनंती असते प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आपण चर्चा करत राहू, आपण शिकत राहू याच्यामधून. जर आपण आपल्या चॅनलचे सभासद असाल आणि हे व्हिडिओ अजून चांगल्या प्रकारे बनावेत, अजून संशोधनपण व्हिडिओ आपल्यासमोर यावेत असं आपल्याला वाटत असेल, तर शक्य झालं फुल नाही फुलाची पाकळी आपण मदत करू शकता गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून. त्याचबरोबर चॅनलचे मेंबर होऊ शकता आपण सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. जर हा व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. कोणताही व्हिडिओ या मालिकेतला एक व्हिडिओ पाहून कोणत्याही विषयाबद्दल मत बनवू नका. ही 40 भागांची मालिका आहे, तिच्यामध्ये अजून 2-4 व्हिडिओ वाढतील. आता एक 45 भागांची मालिका होईल असं आपण समजू. या मालिकेबरोबरच मागची जी मालिका होती शिवकालीन ग्रामीण व्यवस्था, ती पण फार महत्त्वाची शिवकालखंड समजून घेण्यासाठी किंवा शिवकाळ समजून घेण्यासाठी. पुढच्या येणाऱ्या मालिका पण महत्त्वाच्या आहेत या विषयामध्ये. तर या सगळ्या मालिका पहा, त्यातले सगळे व्हिडिओ पहा आणि स्वतःचा दृष्टिकोन आपण अजून थोडा व्यापक कसा होईल एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. आपण काय करतो नेहमी की आपल्याला आवडणाऱ्या विषयाचेच व्हिडिओ पाहतो, आपल्याला ज्या गोष्टीमध्ये स्वारस्य आहे त्याच गोष्टी ऐकतो, ज्या गोष्टी आपल्या समस्यांशी निगडीत आहेत त्याच पाहतो. त्याच्यामुळे आपल्याला एका सरळ रेषेमध्ये पाहायची सवय लागते. आपला दृष्टिकोन व्यापक होत नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचं पूर्ण ज्ञान होत नाही. त्यामुळे पूर्ण आकलन होत नाही. त्यामुळे आपण बऱ्याचदा समाजामध्ये अनर्थाला कारणीभूत होतो. अर्धवट ज्ञान आपण म्हणतो की समाजाला नेहमी अनर्थाला कारणीभूत होतं. त्यामुळे तुम्हाला ज्या विषयामध्ये स्वारस्य आहे तेवढेच फक्त व्हिडिओ पाहण्याऐवजी किंवा तेवढीच पुस्तकं वाचण्याऐवजी सर्व मालिका पहा, अशी माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना व्यापक प्रमाणावर कळू शकेल की शिवकाळ नेमका होता कसा, शिवकाळामध्ये नेमक्या गोष्टी घडत होत्या कशा. ही अशा प्रकारची अभ्यासपूर्ण आणि संदर्भाला धरून एक माहितीपूर्ण मालिका, संशोधनपर मालिका चालू करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या चॅनेलला प्रायोजकत्व दिलं आहे ते माननीय राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष, त्यांचे पण या व्हिडिओच्या शेवटी आपल्या सर्वांमार्फत परत एकदा आभार. भेटूयात आपण उद्या एका नवीन व्हिडिओसह. उद्याचा आपला विषय आहे सामंत म्हणजे काय. कारण काय होतं की वतन संस्था म्हणली की आपल्या कानावर बरेच शब्द येत असतात, त्याच्यामध्ये एक शब्द सामंत असतो.
याच्यामध्ये सुभेदार म्हणजे काय किंवा पाटील म्हणजे काय, जहागीरदार म्हणजे काय, मनसबदार म्हणजे काय हे आपल्याला माहीत असतं, त्याच्या व्याख्या सांगता येतात आपल्याला बऱ्यापैकी. पण सामंत हा शब्द बऱ्याचदा गुंतागुंतीचा होऊन जातो, कारण तो बऱ्याच गोष्टींशी निगडीत आहे. नेमकं कोणाला सामंत म्हणायचं हे कळत नाही. आता आपण सरंजामदार म्हणजे काय हा व्हिडिओ ही मालिका बनवली 2 व्हिडिओंची. तर सरंजामदाराला पण सामंत म्हणतात. आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की युरोपियन कालखंडाचा जो व्हिडिओ पाहिला आपण सरंजामदाराचा, तर सरंजामदारशाहीलाच सामंतशाही असं म्हणतात. म्हणजे सामंत शब्दात सरंजामदारशाहीशी पण जोडला गेलेला आहे. ती सामंतशाही होती काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. सामंत म्हणजे काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तोपर्यंत इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र, जगदंब.